दबाखाली ते दिलं नाही ना. समथिंग वेंट रॉंग फ्रॉम आर एंड ना. नाहीतर पूर्ण सगळ्या कॉलेजेसमध्ये हे झालं असतं. फक्त या आकड्यामध्ये काय झालं तर ते आपल्याला काय पॉईंट आहे काकाच्या म्हणतात आपल्याला ती दुरुस्ती करायची आणि इट शुड नेव्हर एव्हर हॅपन अगेन ही आपल्याला इकडे स्टेप्स घ्यायचे. तर पहिले ते झालंच कसं तर रिझन आणि प्रोसेस अँड ऑल ऑफ दॅट इज देअर फॉर एव्हरीथिंग. आय अग्री लाईक ही इज ट्राईंग टू टेल 100 टाइम्स की इन ऑल डिपार्टमेंट्स ही असं असतं. हे काही फक्त औषधाचं नाहीये की टेंडर येतं बिलो भरतात मग आपल्या लोअर्स वर जायचं असतं नाही. पण हे आपण आपल्याकडून काय चूक झाली की दुसऱ्या कॉलेजेसमध्ये असं झालं नाही. आपलं एवढं रेप्युटेड एवढं ओल्ड एवढं काय म्हणतात रिस्पेक्टेड कॉलेजचं नाव ह्याच्यामध्ये कसं आलं म्हणजे आपल्याकडून कुठलं डिपार्टमेंट असेल काय असेल ते आता तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आता वी आर नॉट पोलीस हिअर टू कॅच यू आणि आम्ही काही सजा देणार नाही. आपलं जस्ट ट्राय टू से की तुम्ही तरी फाइंड आउट करा. तुम्हाला तरी माहिती आहे ना की हे काय ऑटोमॅटिकली झालेली गोष्ट नाहीये. ही आपल्याकडून घडलेली गोष्ट आहे. ही कशी घडली हे काय झालं आणि पुढे हे परत कधी होणार नाही ह्याच्यासाठी आपण ऍज डॉक्टर्स ऍज पीपल ऑफ दिस कॉलेज हे काय करू शकतो. फक्त एवढंच चर्चा करू मग पुढच्या मुद्द्यावर एवढंच फक्त सांगा की चूक कुठे झाली हे तुम्हाला माहिती आम्हाला कसं माहिती. तर यू टेल अस ना की डोंट गिव्ह की एस की असं काय म्हणतात होऊ असंच असतं आम्ही काय चूक केलं नाही त्यांनीच आमच्याकडे पाठवलं असं थोडी असतं. मग ते आपल्या एकेका महाराष्ट्र कॉलेजमध्ये झालं असतं ना हे आपल्या इकडे काय झालं आपण कुठे राहिलो ते ही इज ट्राइंग टू टेल अगेन अँड अगेन. तर ते तुम्ही प्लीज एक्सप्लेन करून सांगा. याच्यावर इतकी आपण चर्चा केली वगैरे करतो आपण याच्यात चिकित्सक बुद्धी वापरलेली हे मान्य हो सर मान्य आहे मान्य का नाही बघा आपण केलेलं सोयीचं कसं आहे सर 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 माझी विनंती आहे आपण केलेलं सोयीचं कसं आहे म्हणजे एखादा दुकानदार कसा माल चांगला दिला ह्याच्यात जाऊ नका सर. तुम्ही माणसं आहात तुम्ही ह्याच भागात आहात तुम्ही एखादीची बाजू काय घेतायत तुम्ही कायदेशीर सर सर तुम्ही एखादी गोष्ट घेताय किंवा एखाद्या हॉटेलला जेवायला द्यायचंय समजा एखाद्या हॉटेलला आपल्याला सर्व्हिस दिलं नाही जेवण वेळेवर दिलं नाही सर्व्हिस दिलं नाही स्वच्छता नाही दुसऱ्यांदा जाता का. आपण चिकित्सक बुद्धी आपल्या जीवनात वापरतो ती चिकित्सक बुद्धीचं काय एवढा साधा 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 L1 L2 बिलो 10% बिलो ह्या गोष्टी नाही. माझं मत आहे की ही जशा दिसणाऱ्या गोष्टी सर कधीतरी बीपी ॲपॅरेटस मध्ये चेक केलं पाहिजे की बीपी ॲपॅरेटस बरोबर आहेत का नाही सर. हो सर कधीतरी तुम्ही राऊंडला गेला तर स्वतःचा बीपी ह्या राऊंडला चेक करा दुसऱ्या राऊंडला एक उदाहरण सांगलो मी सल्ला देणं एवढा मोठा नाही पण अनुभवाच्या गोष्टी बोलायला तुम्ही उदाहरण सांगितलं कधीतरी तुम्ही ह्या गोष्टीवर चेक करा. कधीतरी ईसीजी मशीन बरोबर आहे का नाही ते सुद्धा चेक करा. ह्या गोष्टी जर चेक केल्या तर सगळ्यावर कंट्रोलिंग येईल आणि सगळ्यावर कंट्रोलिंग आलं की मला वाटतं पुढच्या मीटिंग मध्ये ही विषय निघणार नाही. हॅलो हाय तुमच्या अडचणी काय त्या सोडवण्याचं माझं मत आहे. आपण बसतो ते वाद घालण्याकरता नाही हे कुटुंब म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. डायरेक्ट मला लागलो तर ही जी औषधावर एवढी चर्चा झाली ती सगळ्यांना लागू करावी इक्विपमेंटला सगळ्यांना लागू करावी सगळ्यांना विश्वासात घेऊन रुग्णांचं हित ही फक्त त्याच्यात अंडरलाईन असावी कंपनीचं हित नाही ह्याच्यावर चर्चा होत असते. आता समजा मस्के साहेब म्हणले मस्के साहेब जेव्हा म्हणतात तेव्हा ती दिवसातले 4 तास मेडिकल कॉलेजमध्ये घेतात आज नाही देत 50 वर्ष तर ह्याशी तुम्ही एवढंच बोललं पाहिजे अगदी तुम पुढे अशा